नवापुरात पामतेल रासायनिक द्रव्यापासून बनावट तूप MIDCतील कारखान्यावर धाड 1.5 कोटींचे घबाड जप्त। तूप खाता येथे रूप मात्र येथे होते सर्व काही बेरूप। जिल्ह्यात याप्रमाणे आणखीन काही ठिकाणी भेसळ होते की काय याचा तपास करण्याची नागरिकांची मागणी। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवापूर MIDC परिसरात एका बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सुरत येथील एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे। या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि पंचायतच्या उपस्थित गुरुवारी कारखान्यावर धाड टाकली। छाप्यादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले आहे। कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप आणि विविध घातक रासायनिक पदार्थांचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग आणि वास निर्माण केला जात होता। हे बनावट तूप ओरा काऊ घी, शुभम प्रीमियम काऊ घी, लाभ काऊ घी, राधेकृष्ण काऊ घी इत्यादी ब्रँड्सच्या नावाने पॅक केले जात होते। पोलिसांनी घटनास्थळावरून पाम तेल, बनावट तुपाने भरलेले डबे, मोठ्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग आणि प्रिंटिंग मशीन्स, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स आणि गॅस सिलेंडर असा एकूण 1,46,00,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया राहणार सुरत गुजरात याला अटक करण्यात आली आहे। मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारे हे भेसळयुक्त तूप विनापरवाना बनवल्याबद्दल त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फत्ते केली। पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की बाजारात तूप खरेदी करताना ब्रँडची खातरजमा करा। अत्यंत स्वस्त दरात मिळणारे तूप आरोग्यासाठी घातक असू शकते।